गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठे बदल आणि उलटपालट झालेली पाहायला मिळाली। हे बदल ताज्या वादांच्या आणि सत्ता संघर्षाच्या रूपात समोर आलेत। सर्वात आधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत 40 पेक्षा जास्त आमदारांना आपल्या बरोबर घेत भाजप सोबत युती करून सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या उलटापालटी सुद्धा झाल्या। त्यानंतर काही महिन्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडली होती। अजित पवार यांनी आपल्या बऱ्याच आमदारांसह महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन एक भूकंप झाला। या दोन्ही घटनांमुळे राज्यात आणि देशभरात राजकीय चर्चेचा विषय निर्माण झाला। आता शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांनी पुन्हा एकदा चांगली चर्चा निर्माण केली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे निम्म्यापेक्षा जास्त आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेच्या एका मंत्र्याने केलाय। यामुळे आता राजकारणात एक नवा वाद आणि खळबळ सुद्धा निर्माण झाली आहे। सविस्तर चर्चा करूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात मोठे भूकंप आपल्या सगळ्यांनाच पाहायला मिळतात। शिवसेना ठाकरे गटाचे निम्म्यापेक्षा जास्त आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा आता शिवसेनेच्या एका मंत्र्याने केलाय आणि त्यामुळे राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे आणि या अधिवेशनासाठी राज्यातील सर्व मंत्री आणि आमदार नागपूरमध्ये पोहोचले। अशा महत्त्वाच्या वेळी शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। शिरसाट यांनी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की शिवसेना ठाकरे गटाचे 13 आमदार आमच्या संपर्कात आहेत। त्यांनी याही गोष्टीचा खुलासा केलाय की या सर्व आमदारांची नावं माझ्याकडे आहेत, योग्य वेळ आल्यावर मी ती नावं सांगेन। शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याच वेळी शिरसाट यांनी यावरून एक गंभीर आरोप सुद्धा केलाय। त्यांनी म्हटलंय की ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीला वैतागून काही आमदारांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। या खुलाशामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। शिंदे गटाच्या शिवसेनेत अधिक आमदार येण्याचे संकेत मिळत असल्यानं येणाऱ्या दिवसात राजकीय उलटपालट होण्याची शक्यता खरं तर नाकारता येत नाहीये। 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलायचं झालं तर ठाकरे गटाच्या 20 उमेदवारांनी विजय मिळवला होता आणि यातील आता 13 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे आणि भविष्यात जर असं झालं तर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची नक्कीच शक्यता आहे। त्यामुळे आता आगामी काळात नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आदित्य ठाकरे यांनी 22 आमदार भाजपच्या गळाला लागल्याचा दावा केल्यानंतर राजकारणात एक वेगळेच गदारोळ सुद्धा उडाला होता आणि यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केलाय। जर असं म्हटलं तर उद्या कोणीही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे 20 आमदार आहेत आणि तेही भाजपच्या गळाला लागले आहेत। असं कोणाच्या म्हणण्याने थोडंच काही होतं, असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या पलटवारामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की राजकारणातील वाद आणि आरोप प्रत्यारोप यामुळे आणखीन गोंधळ नक्कीच वाढू शकतो आणि त्याच वेळी राज्यातील सत्ता संघर्ष अजून तीव्र होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वाद आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता आपल्या कोणालाच नाकारता येणार नाही। राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या या बदलांच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं? खरंच जर ठाकरेंचे 13 आमदार शिंदे सेनेत गेले तर ठाकरेंच्या अडचणी नक्कीच वाढतील का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।